10-12 वर्षापूर्वी जास्त कोणाला माहिती नसलेला किंवा फक्त नागपूर पुरते मर्यादित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10 वर्षात एवढे राजकारण खेळले की आता त्यांच्या नावाची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत सुद्धा सगळ्यात जास्त चर्चेत आहे। तसे गेल्या काही दिवसांपासून जवळपास सगळ्या न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे पण एकाच आशयाची बातमी सतत येत होती आणि ती म्हणजे फडणवीस केंद्रात मोठी जबाबदारी स्वीकारणार। पण गंमत अशी की ही जबाबदारी मंत्रिपदाची नाही। फडणवीस स्वतः वारंवार सांगत आले की ते महाराष्ट्र सोडणार नाहीत, केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार नाहीत। मग नेमकं काय घडतंय दिल्लीत? आणि भाजपच्या इतिहासात अत्यंत मोजक्या नेत्यांना मिळालेला मान फडणवीसांच्या वाटेला येणार असेल तर त्यामागे नेमकं कोणाचं डोकं चाललं? आणि हा प्रश्न राजकीय वर्तुळात गांभीर्याने विचारला जातो। देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला पाठवण्यात RSS आहे का की भाजप वेगळाच डाव खेळते? सगळं काही सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। या सगळ्यांची सुरुवात झाली भाजपच्या सगळ्यात शक्तिशाली अशा संसदीय मंडळापासून। हे मंडळ म्हणजे पक्षाचा सर्वोच्च निर्णय केंद्र। पक्ष अध्यक्षांसह जवळपास 12 वरिष्ठ नेते या मंडळात असतात आणि यात नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग यांच्यासारखी नावं समाविष्ट आहेत। राज्यांचे मुख्यमंत्री कोण होणार, निवडणुकीची रणनीती काय असणार, पक्षाची राष्ट्रीय दिशा कशी ठरणार, हे सगळे निर्णय याच मंडळातून घेतले जातात। सध्या मंडळात एकही विद्यमान मुख्यमंत्री नाहीयेत। आधी नितीन गडकरी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होते, पण ते बाहेर पडल्यानंतर राज्याला या समितीचं जागाच उरली नव्हती। आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संसदीय मंडळातही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच फेरबदलात फडणवीसांचं नाव समोर येतंय। आता ही केवळ चर्चा आहे, अधिकृत घोषणा अजून झालेली नाही। पण राजकीय वर्तुळात येणाऱ्या माहितीनुसार फडणवीसांची दिल्ली वारी वाढलेली आहे आणि त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी देण्याबाबत विचार सुरू आहे। मंत्रिपद नाकारून थेट संसदीय मंडळात प्रवेश मिळणं हे साधं समीकरण नाही, कारण या मंडळात प्रवेश म्हणजे मंत्रिपदापेक्षाही अधिक ताकदीचं स्थान मानलं जातं। इथून पक्षाचे धोरणात्मक निर्णय घडतात, इथून राज्यातलं नेतृत्व ठरतं। आता या घडामोडीकडे अनेक राजकीय अभ्यासक वेगळ्या नजरेने पाहत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ एका नेत्याची बढती नाही तर यामागे संघाची दीर्घकालीन रणनीती असू शकते। हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल। 2014 साल पूर्वी भाजपमध्ये कोणताही मोठा निर्णय RSSच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नव्हता। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा, तिकीट वाटप कसं व्हावं, हे सगळं संघाच्या हायकमांडच्या सल्ल्यानेच ठरायचं। पण गेल्या एका दशकात चित्र पूर्णपणे बदलले। नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीने पक्षाची सूत्र इतकी घट्ट आपल्या हाती घेतली की मोदी लाटेत आणि शाह यांच्या संघटने कौशल्यात पक्षाला सलग मोठे विजय मिळत गेले। पण याच प्रक्रियेत निर्णय घेण्याची पारंपरिक पद्धत बदलली। दिल्लीतल्या केंद्रीय कार्यालयातून थेट निर्णय घेतले जाऊ लागले आणि संघाचा प्रभाव हळूहळू मागे पडत गेला, असं राजकीय विश्लेषण सांगतात। या बदल्यामागे 3 प्रमुख कारण सांगितली जातात। पहिलं म्हणजे पक्षाचं व्यक्ती केंद्रित होत जाणं। भाजपचा मूळ गाभा हा सामूहिक नेतृत्वावर आधारित होता, पण गेल्या काही वर्षात पक्षाची संपूर्ण ओळखच एका नावाभोवती केंद्रित झाल्याचं दिसतं। दुसरं कारण म्हणजे इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना दिलेलं वाढतं महत्व। सत्तेच्या समीकरणात अनेकदा संघाच्या कुशीतनं वाढलेल्या नेत्यांना मोठी पदं मिळाली आणि यामुळे संघनिष्ठ जुन्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजगी पसरली। तिसरं कारण म्हणजे संघटनेतल्या ज्येष्ठ आणि संघनिष्ठ नेत्यांची निर्णय प्रक्रियेतून झालेली पिछेहाट। नितीन गडकरी सारख्या नेत्यांना संसदीय मंडळाबाहेर जावं लागलं, हे याचंच एक उदाहरण मानलं जातं आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे येणं महत्त्वाचं ठरतं। फडणवीस हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत वाढलेले आहेत। नागपुरी संघाची कर्मभूमी आणि फडणवीसांची जन्मभूमी, त्यामुळे संघाच्या नेतृत्वाचा त्यांच्यावर सुरुवातीपासूनच विश्वास राहिलाय। महाराष्ट्रासारख्या गुंतागुंतीच्या राजकारणात विरोधकांना तोंड देत पक्षाला यश मिळवून देण्याची क्षमता त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे। त्यामुळे काही राजकीय तज्ञांच्या मते दिल्लीतल्या केंद्रीय सत्तेत आपल्या विचारसरणीचा आणि विश्वासू चेहऱ्याचा भक्कम पाया रवण्यासाठी फडणवीसांच्या नावाचा पर्याय पुढे आणला जातोय। आता इथे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही सगळी मांडणी सध्या तरी विश्लेषण आणि तर्काच्या पातळीवर आहे। संसदीय मंडळात नेमकी कोणती नावं येणार, कधी येणार आणि फडणवीसांचा त्यात खरंच समावेश होणार का, याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही। पण जर हा बदल प्रत्यक्षात आला तर त्याचे परिणाम मोठे असतील। एकतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा पक्षाच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल। दुसरं म्हणजे फडणवीसांचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन लक्षणीयरित्या वाढेल आणि भविष्यात
पक्षाचं नेतृत्व कोण करणार या चर्चेतही त्यांचं नाव आघाडीवर येईल. सध्याची स्थिती अशी आहे की दिल्लीत फडणवीसांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. भाजपच्या गोटामधून संघटनात्मक जबाबदारी बदलची चर्चा जोर धरतीये आणि नव्या राष्ट्रीय कारकिर्दीनंतर संसदीय मंडळातल्या बदलांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. फडणवीसांचं स्वतः मात्र या सगळ्या चर्चांवर फारसं भाष्य न करता आपलं काम करत राहिलेत आणि हीच त्यांची राजकीय खेळी अनेकांना खूपच वाटते. एकूणच हे प्रकरण फक्त एका नेत्याच्या बढतीपुरतं मर्यादित नाही, तर फडणवीसांचा संसदीय मंडळात प्रवेश झाला तर तो भाजप अंतर्गत रचलेला एक महत्वाचा टप्पा असेल आणि संघटनेतल्या समतोलाबद्दलच्या चर्चांना नवी दिशा मिळेल. आता या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता? देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील वजन वाढत जाऊन त्यांना मोठी जबाबदारी किंवा महत्त्वाचे मंत्रिपद दिले जाऊ शकते का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.